तसंच भारतवर्षातील पहिल्या महिला सरसेनापती म्हणूनही त्यांचा गौरव केला जातो। फक्त दप्तरी कामकाजातच नव्हे तर गुजरातमधल्या प्रांतावरही त्यांनी वचक बसवला होता। गुजरातचा अहमदाबादचा किल्ला जिथे जोरावर खानाने सगळीकडे रयतेला त्रस्त करून सोडलं होतं, तिथे उमाबाईंनी प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला। वाटाघाटी करण्यासाठी सुद्धा त्या स्वतःच्या बाजूने एकट्याच बसत असत। यावरून त्या किती मुत्सद्य आणि हुशार महिला होत्या हे आपल्या लक्षात येतं। मराठ्यांच्या इतिहासामध्ये पराक्रमी व लढवय्या स्त्रिया म्हणून प्रामुख्याने उमाबाई दाभाडे यांचं नाव घेतलं जातं। तसंच भारतवर्षातील पहिल्या महिला सरसेनापती म्हणूनही त्यांचा गौरव केला जातो। उमाबाई दाभाडे या आबोणकर ठोके देशमुखांच्या कन्या होत्या। त्यांचा विवाह हे खंडेराव दाभाडे यांच्याजवळ झाला। पती खंडेराव दाभाडे आणि मुलगा त्र्यंबकराव यांच्या निधनानंतर उमाबाईंनी कामकाज चालवलं। छत्रपतींचे विश्वासू सेवक म्हणून ख्याती असलेल्या दाभाडे घराण्यातील सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची बनेश्वर मंदिराशेजारी असलेली समाधी आणि त्यांचा इतिहास सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध असून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। उमाबाईंच्या लहानपणीचा एक किस्सा रंजक आहे। त्या पन्हाळा किल्ल्यावर असताना ताराराणी बाईसाहेबांचे सोन्याचे तोडे घालून त्या मिरवत होत्या। तेव्हा त्यांचे सासरे येसाजी दाभाडेंनी त्यांना ते सोन्याचे तोडे काढायला लावले आणि मोठा पराक्रम गाजव मगच ते तोडे घाल असं त्यांना त्यावेळी सांगितलं होतं। नंतर खंडेराव दाभाडे नंतर सर्व कामकाज उमाबाईंनी आपल्या ताब्यात घेतलं। फक्त दप्तरी कामकाजातच नव्हे तर गुजरातमधल्या प्रांतावरही त्यांनी वचक बसवला होता। गुजरातचा अहमदाबादचा किल्ला जिथे जोरावर खानाने सगळीकडे रयतेला त्रस्त करून सोडलं होतं, तिथे उमाबाईंनी प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला। हत्तीवर अंबारीमध्ये बसून त्यांनी सैन्याला आपल्या आक्रमण करायला सांगितलं आणि अहमदाबादचा किल्ला हे दरवाजे बंद करून तो सुलतान जोरावर खान आतमध्ये बसल्यामुळे तिथे चक्क शत्रू पक्षाची प्रेत एकत्र करून त्या दरवाजासमोर जाळली आणि तो दरवाजा पाडला। असा मोठा पराक्रम उमाबाईंनी त्यावेळी घेतला। या पराक्रमानंतरच त्यांना सरसेनापती पद मिळालं आणि मानाचे सोन्याचे तोडे त्यावेळी दाभाडे घराण्यात आले। ते आजतागायत चालू आहे। पती निधनानंतर दाभाडे घराण्याची सरदारकी ही उमाबाईंनीच पुढे चालू ठेवली। परंतु शाहू महाराजांच्या निधनानंतर परिस्थिती बदलली। सर्व सरदार मंडळी आपापली सत्ता प्रबळ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत राहिले। उमाबाई एक स्त्री आहेत, त्या काय करणार म्हणून त्यांचे अधिकार कमी करणे, मुलूक कमी करणे असेही प्रकार झाले। परंतु उमाबाई डगमगल्या नाहीत, त्या त्वेषाने सामोऱ्या गेल्या। वाटाघाटी करण्यासाठी सुद्धा त्या स्वतःच्या बाजूने एकट्याच बसत असत। यावरून त्या किती मुत्सद्य आणि हुशार महिला होत्या हे आपल्या लक्षात येतं। पेशव्यांबरोबर दाभाडेंचा संघर्ष बराच मोठा होता, तो गुजरातच्या सुभ्यावरून झालेला। परंतु नानासाहेब पेशव्यांनी उमाबाईंना मानाची वागणूक दिली। तब्बल 20 वर्ष पतिनिधनानंतर स्वकर्तृत्वावर आणि जबाबदारींनी उमाबाईंनी इथला कारभार पाहिला।
उमाबाईंच्या समाधी शेजारी दाभाडे घराण्यातील अन्य काही व्यक्तींच्या समाध्या इथे दिसून येतात, तर जवळच सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या जीर्ण अवस्थेतील वाडाही आपणास आढळतो. हा वाडा आज उद्ध्वस्त अवस्थेत असून ढासळलेले बुरुज, वाड्याची ज्योती, दगडी भांड्याचे अवशेष आजही संवर्धनाच्या प्रतीक्षेत इथे उभे आहेत. पतिनिधनानंतर 20 वर्षे स्वकर्तृत्वावर मराठेशाहीची धुरा यशस्वीपणे सांभाळून स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना विनम्र अभिवादन. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत शोधत भेटूया पुढच्या वळणावर. तोपर्यंत जय शिवराय.